मस्त हिरवीगार अशी आपण टिफिनसाठी फ्रेंच बीची भाजी बनवून पाहणार आहोत। नमस्कार, वसई किचनमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत। गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपण 1 चमचा तेल घालायचं आहे। गॅस फास्ट आहे। तेल छान तापल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा राई घालायची आहे आणि अर्धा चमचा जिरे घालायचं आहे। राई आणि जिरे छान तडतडलं पाहिजे, त्यासाठी तेल तापलं पाहिजे। त्यानंतरच ते राई आणि जिरं घालायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये आपण आता मिरची घालणार आहोत। मिरची ही बारीक कापून घातलेली आहे, ती छान परतून घेऊया। आणि आता गॅस अगदी मंद आचेवरती आपण ठेवलेली आहे। त्यामध्ये थोडासा हिंग घालायचा आहे, पाव चमचा। मस्त खमंग अशी आपली फोडणी तयार झालेली आहे। त्यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तो घालायचा आहे। भाजीमध्ये आपण मसाला वापरणार नाही, गरम मसाला किंवा मसाला, त्यामुळे मिरचीचा वापर जास्त केला तुमच्या आवडीप्रमाणे तरी चालेल। तर आता हे कांदा थोडासा लालसर होईपर्यंत आपण झाकण देऊन अगदी मंद आचेवरती तो शिजवून घेणार आहोत। तर 2 मिनिटं झालेली आहेत, कांद्याला छान रंग आलेला आहे। व्यवस्थित परतून घेऊया। कांदा थोडासा लालसर करून घ्यायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे, पाव चमचा हळद आणि हे छान मिक्स करून घेऊया। तुम्हाला मसाल्याचा वापर करायचा असल्यास तुम्ही आता घालू शकता। मी फक्त मिरची घातलेली आहे, मसाला वापरणार नाही। त्यामध्ये हे स्वच्छ धुवून त्यानंतर कट केलेली ही भाजी चिरून घेतली आहे, तर ती घालायची आहे। एक छोटा बटाटा घेतलेला आहे, ऑप्शनल आहे। बटाटा घातल्याने भाजीला छान टेस्ट देखील येते आणि भाजी छान मिळून येते। फक्त बटाटा चिरताना भाजी जशी आपण चिरून घेतलेली आहे त्याच साईजमध्ये, खूप जास्त मोठा नाही त्याच्या फोडी बनवायच्या। आता झाकण देऊन मंद आचेवरती आपण 3-4 मिनिटांसाठी हे शिजवून घेणार आहोत। 4 मिनिटं झालेली आहेत। आपण आता झाकण काढूया आणि ही वाफेवरती छान व्यवस्थित अशी थोडीशी शिजवून घेतलेली आहे। आणि रंग पहा, हा जो शिजेपर्यंत असाच हिरवागार रंग ह्या भाजीचा राहतो। तर आता आपण थोडंसं ह्यामध्ये पाणी घालणार आहोत, अगदी अर्धी वाटी पाणी घालायचं आहे, खूप जास्त नाही घालायचा। आणि त्यानंतर झाकण देऊन पुन्हा 3-4 मिनिटांसाठी शिजवून घेणार आहोत। आमच्या वसईच्या पारंपरिक रेसिपीज आणि इतर अशा रेसिपीज खूप सोप्या पद्धतीने ह्या बनवून दाखवलेल्या आहेत। तर आमच्या वसई किचनच्या यूट्यूब चॅनलवर नक्की तुम्ही विजिट करा आणि त्या रेसिपी तुम्ही पाहू शकता। तर अगदी 3 मिनिटं झालेली आहेत। आता आपण झाकण काढूया। अगदी ही भाजी एकदम कोवळ्या शेंगा आणलेल्या, त्यामुळे भाजी शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही। तर ते पाणी घातलेलं ते सुद्धा सुकलेलं आहे, पहा। आपण ही सुक्की भाजी बनवत आहोत। बटाट शिजले की पाहूया। थोडंसं अजून बटाट शिजवायला लागेल, फक्त 2 मिनिटांसाठी। आता आपण वाफ काढून घेऊया। तर 2 मिनिटं झालेली आहेत। आपण आता बटाट शिजलं की चेक करूया। आणि बटाट शिजलं म्हणजे ही आपली फ्रेंच बीन्स आहेत ते सुद्धा शिजलेले आहेत। हे पहा, अगदी मस्त शिजलेलं आहे। आता भाजी शिजल्यानंतर आपण त्यामध्ये अगदी थोडासा 2 टेबलस्पून नारळ घालणार आहोत। खोवलेला नारळ आहे, नारळ घातल्याने ह्या भाजीला खूप छान टेस्ट येते। नारळ व्यवस्थित परतून घेतलेला आहे। आता आपण फक्त 1 मिनिटासाठी मंद आचेवरती ही भाजी झाकण देऊन शिजवून घेणार आहोत। आता पुढच्या महिन्यात आपल्या लवकरच उपवास काळ सुरू होत आहे, तर भाजी कोणती बनवायची? तर आपल्या वसई किचनच्या यूट्यूब चॅनलवर बऱ्याच भाजीच्या रेसिपीज दिलेल्या आहेत, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही ती पाहू शकता। तर आपली ही 1 मिनिट झालेला आहे, भाजी छान मस्त आपली तयार झालेली आहे। गॅस बंद करायचा आहे आणि चपाती भाताबरोबर किंवा टिफिनला सुद्धा न्यायला तुम्हाला ही भाजी खूप छान आणि खूप सोप्या पद्धतीने आणि लवकर होणारी अशी ही भाजी आहे। तर तुम्ही जरूर आमच्या रेसिपीप्रमाणे ही भाजी बनवून पहा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।